अध्यक्ष महोदय, बिबट्याचा वावर बिबट्याचा वावर आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे. कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला, वनमंत्र्यांना माहित आहे. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटले येथे आला, पोर्ले येथे बिबट्या आला. अध्यक्ष महोदय, आता अशी परिस्थिती आहे, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या यायला लागलेले आहेत. या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला, त्याचबरोबर गवेरेडे यायला लागलेत. आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, प्राण्याला एक जाणीव असते. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तर तो त्या ठिकाणी येत नाही. अनेक काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे, पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या, शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या. आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुकी होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे. प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल, एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तर तिथं प्राण्याला कळते किंवा गवेरेला कळते बंदूक आहे, तो परत येत नाही. शेती संरक्षणासाठी या बिबट्याच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीची लायसन पुनर् करणार का, या संदर्भात आपण काय कारवाई करणार का? आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.